स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही चाललेलो बघा शेतावरती आहे, देवेंद्र दादा आहे। तर आज आम्ही बनवणार आहोत स्पेशल चिकन तंदुरी। तर चिकन तंदुरी कशी बनवणार ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणारच की नेहमी आपण हॉटेलमध्ये तर खातोच, पण आज आम्ही शेतावरती स्पेशल बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणारे काय काय साहित्य आहे ते तुम्हाला या व्हिडिओमधून समजेलच आणि पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल आणि तुम्ही पण तुमच्या शेतावरती ट्राय करून घ्या। आणि आपल्या फ्रेंड चॅनलवरती नवीन असाल तर पहिला सबस्क्राईब करून घ्या आणि नंतर शेअर पण करा। तर फ्रेंड्स चला दाखवतो तुम्हाला की चिकन तंदुरी कशी केली जाते ती। फ्रेंड्स आपल्याला बघा आता तंदुरीची आपण तयारी स्टार्ट केलेलीच आहे। तर पहिलं आपण भट्टीसाठी बघा आपला गावठी जुगाड एकदम मस्तपैकी कौल ठेवणार आहोत, त्याच्यामध्ये आपण खड्डा करून अशा प्रकारे बघा देवेंद्र आणि दादा करतोय काम। अशा प्रकारे उभे ठेवणार आहोत 3 कौल आणि त्याच्या खाली आपण आपले लाकडं पण आणलेली म्हणजे फाटी ही बघा। तर ती त्यांना आपण एक कोळसा टाईप म्हणजे कोळशाची धक लागावी म्हणून मी यूज करणार आहोत। तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे करायची ती पण। फ्रेंड्स आपण बनवणार चिकन तंदुरी, त्यासाठी लागणारे साहित्य बघा। आपण देवेंद्रदा पण आहे आमच्यासोबत, एकदम स्पेशल म्हणजे वसईचा कुक आहे हॉटेलचा, तर तो तुम्हाला सांगेल साहित्य काय काय आहे ते। तर दादा सांग मग आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते। लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट मसाला, तंदुरी मसाला, चिकन मसाला, धनिया पावडर, तंदुरी मसाला, चाट मसाला, काला नमक, किचन किंग आणि जीरा पावडर। बघा एवढे आपल्याला मसाले लागणार आहेत भरपूर सारखे। आणि 1 किलो चिकन पण आहे। आणि बघा आपण दही आणलेलं घरनं। दही आपण काय केलेलं आहे की सकाळीच आणलेला, तर रुमालामध्ये ठेवलेला की जेणेकरून त्याचा जो पाणी असेल तो पूर्ण गाळून जातो खाली। आणि आपल्याला हे पण घ्यायचं आहे ते म्हणजे आलं लसूणची पेस्ट ही बघा। तर आता आपण बनवणार आहोत की ती चिकन तंदुरी, त्यासाठी बघा आपण गावठी जुगाड आपला मस्तपैकी म्हणजे तंदुरीसाठी लागणारी भट्टी एक टाईपची ते बनवलेलं आहे। तर दाखव तुम्हाला कशा रीतीने बनवलं आहे बघा। चारी बाजूने आपण कौलं लावून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपले कसे कोळसा टाईप होईल, मग त्या कोळशाच्या हीटवरती आपण तंदुरी बनवणार आहोत। राईचं पण तेल लागणार आहे, ते आपण छोट्या बॉटलमध्ये घेऊन आलेलं आहे, ते तुम्हाला दाखवतो की कसं करायचं ते पण। तर आपण आता स्टार्ट करणार आहोत ते आपले चिकन तंदुरी। त्यासाठी बघा पेस्ट घ्यायची आहे पहिली आपली अद्रक लसूणची। अद्रक लसूणची आपण पेस्ट घेतलेली आहे। त्याच्यानंतर राईचं तेल आहे, तो जास्त नाही घ्यायचा आहे, थोड्या प्रमाणातच घ्यायचं आहे। आणि थोडंसं आपण काला मीठ टाकून घेणार आहोत त्याच्यात। मिक्स करून घ्यायचं आहे हा पूर्ण एकदम अशा प्रकारे। फ्रेंड्स आता आपण बघा त्याला राई तेल, मीठ आणि आलं लसूणची पेस्ट लावून ठेवलेली आहे। तर 2 तास ठेवून द्यायचं आपल्याला। त्याच्यानंतर आपण जे बाकीचे मसाले आणि आपली दही आहे ते लावून घेणार आहोत, तर 2 तास आपण ठेवून देऊया। फ्रेंड्स आता आपण दही आणलेली आपण घरनं एकदम हे बघा, हे आता मिक्स करून घेणार आहोत त्याच्यामध्ये सर्व आपला मसाला। कशा रीतीने करायचं आहे ते पण तुम्हाला दाखवतो। आपला रुमाल बघा एकदम खराब झालेला आहे, तो जाऊ द्या। आता पूर्ण मसाले आहेत आपण ते मिक्स करून घेणार आहोत फ्रेंड्स। तर आपण आता पूर्ण मसाला एकत्र करून घेणार आहोत दह्यामध्ये। तर आपण त्यासाठी बघा आपला राईचा तेल आहे तो घेऊन मिक्स करायचा पूर्ण, एक 4 ते 5 चमच घ्यायचे म्हणजे 40 ते 45 ml बघा। अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आपण पहिल्यांदा त्याला। ते मसाले सर्व एकदम मस्तपैकी सुगंध पण सुटलेला आहे मसाल्यांचा। फ्रेंड्स बघा एकदम आपला मसाला बघा कसा एकदम मिक्स झालेला आहे, एकदम एकदम एक स्मेल पण मस्त आलेला आहे। असंच खाऊन टाकू काय, पण जाऊ दे तसं खाऊ नाही शकत आपण। आपण आता काय करूया की चिकन आपला मॅरिनेट पण चांगला झालेला आहे एकदम, आपण त्यात मिक्स करून घेणार आहोत पूर्ण चिकन। मस्तपैकी सुगंध सुटलेला आहे आणि आपली हे भट्टी पण पेटत आहे एकदम बघा मस्तपैकी। तर आपण करणार आहोत लवकरच शेतावरती बघा, एकदम मस्तपैकी मजा येते चिकन तंदुरी करायला। साईडला बघा आंब्याची पण झाडं आहेत आमच्या आणि चवळी पण लावलेली आहेत खाली, आता झालेली नाही अजून टाईम आहे। फ्रेंड बघा एकदम मस्तपैकी आपण चिकन मिक्स करून घेतले आपल्या मसाल्यासोबत, बघू शकता एकदम जवळना तुम्ही की मसाला पण एकदम मस्त लागले आहे चिकनला बघा। तुम्ही पण तुमच्या शेतावरती बनवू शकता ही चिकन तंदुरी, शेतावरती मजा येते।
एकदम. पण सोबत एक काचेची बॉटल असेल तर तुम्हाला अजून मजा येईल. पण ते आम्ही काय पियत नाही त्याच्यामुळे ते आणलेलं नाही आहे. फ्रेंड्स आता आपण काय करणार आहोत की चिकन आहे तो आपल्या ह्या शिगा आणलेल्या आहेत, हे म्हणजे आपल्या तंदुरीच्या शिगा च्या वरती ठेवणार आहोत आपण. त्यासाठी आता बघा चिकन शिगांमध्ये असं घालून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे. आपली भट्टी पण बघा एकदम मस्तपैकी तापून झालेली आहे. विनायक घाक हे ॲक्च्युली इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत, ते आज भट्टी तापवत आहेत. आणि आमचे देवेंद्र दादा हॉटेलचे कुक आहेत चांगल्या. दुसरी शीख घेतलेली आहे. दुसरी शीख पण आपली ती चिकनने बघा भरून झालेली आहे अशा प्रकारे. अजून एक 3च आणलेले आहेत आपण. आपली भट्टी पण अजून होईलच, झाले ऑलमोस्ट. 2 शिगा करून झालेल्या आहेत, आता तिसरी शीख करायची आहे. तिसरी पण बघा स्टार्ट केलेली आहे शीख. तिसरी पण शीख झाली आहे लावून. मग आपला जो मसाला आहे तो लावतोय बघा. लाकूड तोड्याची गोष्ट ऐकली असताना तुम्ही, हाच त्या गोष्टीमध्ये होता. झालेल्या तिथे पण करून आता आपण भट्टीवरती ठेवणार आहेत आपल्या चिकन. तर आपण ज्या शिगा बांधलेल्या चिकन तंदुरीसाठी त्या आपण बघा अशा प्रकारे ठेवणार आहोत. एक ठेवलेली आहे, बाकीच्या पण आता ठेवून घेऊ आपण. दुसरी पण ठेवली एकदम. 3च आहेत आपल्याकडे शिगा बघा. या तुम्ही पण खायला. ठेवलेले आहेत मस्तपैकी एकदम. बघ आपलं हँड्स तंदुरी एकासाठी झालेली आहेत. आपण आता पीस फिरवून घ्यायचे आहेत. तर आपल्याकडे काही नाही त्याच्यामुळे आपण गावठी जुगाडच करणार आहोत. त्याच्यामुळे एवढं शेतावरती आलेला विचार नाही करायचा की चांगलंच पाहिजे आणि हेच पाहिजे. आपलं जे भेटेल त्यांनी करत जायचं आहे बघा. गावठी जुगाड आपला एकदम. अशा प्रकारे जाम होत झाली. फिरवून घेतलेले आपण वापस आता ठेवून देणार आहोत थोड्या टायमासाठी. जास्त टाईम नाही, 15-20 मिनटं चांगली आपली भट्टी झाली असेल. तो आतमध्ये बघू शकता एकदम मस्तपैकी भट्टी झालेली आहे. ते लवकर होऊन जाते. संध्याकाळ पण बघा पडत चाललेलं आहे. फ्रेंड्स बघा आपले एकदम पहिल्या 3 साया लावलेल्या एकदम बनवून बघा किती मस्तपैकी झालेल्या आहेत. बघू शकता तुम्ही जवळनं एकदम. एकदम मस्तपैकी शिजलेलं पण आहे आपल्या तंदुरी. थोड्यामध्ये आम्ही खाणार आहोत, तर तुम्ही पण या खायला नक्कीच. अजून होत आहेत 2 ते 5 मिनटामध्ये होऊन झालं आहे. आता आम्ही ताट धुवून घेतो त्यात काढण्यासाठी. देवेंद्र दादा पण आहे. संध्याकाळ झालेली एकदम शेतावरती. एकदा आपलं एकदम बनवून झालेले आहेत. तर आपण आता काढून घेणार आहोत आपल्या परातीमध्ये. आपण आता काय आणलेलं नाही त्याच्यामुळे असंच काढून घ्यायचे आहेत काठीने अशा प्रकारे. एकदम गावचा जुगाड आहे आपला सर्व. अजून एक राहिलेली आहे शेवटची. एकदम मस्त दाखवतो तुम्हाला. सुगंध पण सुटलेला आहे. आणि आपली बघा ही आपण भट्टी केलेली ही विझवायला कधी विसरायची नाही शेतावरती, जेणेकरून बघा साईडला आग लागू शकते. त्यामुळे जातानाही कधी पण विझवूनच जायचे. आणि चला तर आम्ही आता खायला बसतो, तर तुम्ही पण या खायला. फ्रेंड्स बघा आपली तंदुरी बनवून झालेली आहे. जवळनं पण तुम्हाला दाखवते बघा, ते मस्तच झालेली आहे. आता टेस्ट करून बघतो की कशी झालेली आहे ती. एकदम मस्तच झाली आहे ते, तर तुम्ही पण या खायला. फ्रेंड्स आपली चिकन तंदुरी बघा बनवून झालेली आहे एकदम मस्तपैकी. तर तू कशी वाटली आजची व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही पण खायला या आणि तुम्ही पण शेतावरती ट्राय करा चिकन तंदुरी बनवण्यासाठी. ते एकदम मस्तच लागेल.
आणि आपल्या चॅनलवरती फ्रेंड्स तर नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर पण करा विसरू नका. तर पुढील व्हिडिओमध्ये आता भेटूया आपण. तोपर्यंत फ्रेंड्स बाय बाय.